H-1B व्हिसा शुल्क वाढवण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 2017 मधील भारताचे पंतप्रधान कमकुवत आहेत ही जुनी पोस्ट पुन्हा एकदा शेअर करत मोदी सरकारवर निशाणा साधलाय। मोदी हे भारतीयांच्या हितसंबंधांचं रक्षण करण्यात अपयशी ठरले असं राहुल गांधी यांनी म्हटलंय। राहुल गांधींनी अमेरिकेच्या H-1B धोरणाच्या स्क्रीनशॉटही पोस्ट केलाय। पुन्हा एकदा मोदींना मी प्राईम मिनिस्टर असं संबोधलंय। त्यांच्या या टीकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। भारताने 15 ते 19 सप्टेंबर या कालावधीमध्ये नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे इंटरनॅशनल इलेक्ट्रो टेक्निकल कमिशनच्या 89व्या वार्षिक बैठकीचं आयोजन केलं होतं। भारतीय मानक ब्युरो म्हणजेच इंडियन एम ब्युरो यांच्या आयोजित केलेल्या बैठकीमध्ये 100हून अधिक देशातील 2000हून अधिक तज्ज्ञ सहभागी झाले होते। या बैठकीत लो व्होल्टेज डायरेक्ट करंटसाठीच्या जागतिक मानकीकरणाचं नेतृत्व भारताकडे सोपवण्यात आलं। सोबतच या बैठकीचा एक भाग म्हणून 75 उद्योजक संघटना आणि स्टार्टअप्सनी एक मोठं प्रदर्शनही भरवलं होतं। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशकात लाखो भाविक दाखल होण्याचा अंदाज आहे। या भाविकांना गोदावरी पूजनासह अन्य धार्मिक विधीसाठी मोठ्या प्रमाणावर पुरोहितांची गरज भासणार आहे। ही बाब लक्षात घेता राज्य सरकारच्या कौशल्य विकास विभागाकडून पौरोहित्याचं प्रशिक्षण वर्ग सुरू केले जाणार आहेत। आलेल्या भाविकांना नाशिक परिसरातील धार्मिक पर्यटन घडवू शकतील अशा टुरिस्ट गाईड्ससाठी देखील विशेष अभ्यासक्रम तयार केला जातोय। दिवाळीच्या मुहूर्तावर हे दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्याचा विभागाचा प्रयत्न आहे। भारतीय तटरक्षक दलानं अदम्य हे अत्याधुनिक गस्ती जहाज ओडिशाच्या किनारपट्टीवर तैनात केलंय। त्यामुळे बंगालच्या उपसागरातील सागरी सुरक्षा आणखी मजबूत झाली आहे। अदम्य हे जहाज पारादीप इथे तैनात करण्यात आलंय। या जहाजाचा वेग 50 किलोमीटर प्रति तास असून त्याचा उपयोग गस्तीसाठी, घुसखोरीला आळा घालण्यासाठी तसंच खोल समुद्रात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी केला जाईल। शिवाय या गस्ती जहाजाची भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्राचं संरक्षण करण्यासाठी मदत होणार आहे। या जहाजामुळे ओडिशा आणि बंगालच्या उपसागराची सागरी सुरक्षा अधिक प्रभावी होईल अशी अपेक्षा आहे। भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार वाटाघाटी योग्य दिशेनं सुरू असून लवकरच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल वॉशिंग्टनला भेट देण्याची शक्यता आहे। दोन्ही देशांमध्ये प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा सुरू असून नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये दोन्ही बाजू सकारात्मक होत्या। अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50% आयात शुल्क लावलंय, ज्यामुळे भारतीय निर्यातदारांना मोठा फटका बसलाय। याच पार्श्वभूमीवर गोयल यांचा हा संभाव्य दौरा महत्त्वाचा मानला जातोय। या भेटीत दोन्ही देशांमधील व्यापार अडथळे दूर करून फायदेशीर करार लवकरच पूर्ण करण्याच्या अपेक्षा आहेत। भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकांना ग्राहकांवर आकारले जाणारे किरकोळ शुल्क कमी करण्यास सांगितलंय। या निर्णयामुळे बँकांच्या अब्जावधी रुपयांच्या महसुलावर परिणाम होऊ शकतो। ब्लूमबर्गच्या अहवालानुसार रिझर्व्ह बँकेनं अलीकडेच बँकांना डेबिट कार्ड उशिरा पेमेंट किंवा किमान शिल्लक न राखण्यासाठी आकारलं जाणारं शुल्क कमी करण्यास सांगितलंय। वैयक्तिक कर्ज, कार वित्तपुरवठा आणि लघु व्यवसाय कर्जात वाढीमुळे ग्राहक हिताची चिंता निर्माण झाली आहे। आरबीआयच्या मते जादा शुल्क गरीब आणि कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांवर बोजा टाकतात। या वाढीमुळे ग्राहकांच्या तक्रारी 50%च्या वार्षिक दरानं वाढल्या आहेत। केंद्राने ऑपरेशन सिंदूरमधून धडा घेत लष्करी खरेदीच्या मॅन्युअलमध्ये बदल केलेत। आतापर्यंत संरक्षण खरेदी 2009च्या मॅन्युअलनुसार होत होती। 2025 मध्ये स्वीकारलेल्या नवीन मॅन्युअलमध्ये आत्मनिर्भरतेला प्राधान्य दिलंय। खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रासाठी समान संधी सुनिश्चित केल्या गेल्यात। अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा पुरवठा वेळेवर व्हावा यासाठी दोन सरकारांमध्ये होणाऱ्या मोठ्या संरक्षण करारांची संपूर्ण प्रक्रिया ही स्पष्ट केली आहे। तर डिफेन्स प्रोक्युअरमेंट मॅन्युअल 2009 आणि 2025 यांच्यातील फरकांचा शोध घेतलाय। देशात दोन्हीतील सर्वात मोठा बदल हा आहे की नवीन मॅन्युअलमध्ये स्वदेशीकरणाचा रोडमॅप सादर करण्यात आला आहे। दिल्लीतील प्रसिद्ध रामलीलामध्ये पूनम पांडे मंदोदरी म्हणजेच रावणाच्या पत्नीची भूमिका साकारणार असल्याची घोषणा झाल्यानंतर संत समाज आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक झाली आहे। धार्मिक भावनांचा अपमान होईल असा दावा करत संतांनी आणि संघटनांनी या भूमिकेला तीव्र विरोध दर्शवलाय। पूनम पांडेच्या पूर्वीच्या वादग्रस्त वर्तनामुळे रामलीलासारख्या पवित्र मंचावर तिची निवड अयोग्य आहे अशी टीका केली जाते। दरम्यान आयोजक मात्र अद्याप भूमिकेवर ठाम आहेत की नाही हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील धोलेरा विशेष गुंतवणूक क्षेत्राची हवाई पाहणी केली आहे। धोलेरा स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मोदी यांनी हवाई पाहणी केली आहे। हा प्रकल्प ग्रीनफील्ड औद्योगिक शहर म्हणून विकसित होतोय। भविष्यातील जागतिक औद्योगिक आणि आर्थिक केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट आहे। या प्रकल्पात विविध पायाभूत सुविधांचा देखील विकास सुरू आहे।
डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी चकमक झाल्यानं संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हे ठिकाण डोडा उधमपूर सीमेवर असल्यानं दोन्ही जिल्ह्यांमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय. या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली होती. त्यानंतर ही चकमक सुरू झाली आणि या घटनेमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यात आली आहे. सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी न्यायव्यवस्थेला संयमाचा सल्ला दिलाय. दिल्लीतील कॅट 2025 या अखिल भारतीय परिषदेत बोलताना CJ गवई यांनी न्यायाधीशांनी अधिकार विनम्रता आणि जबाबदारीने वापरावेत असा सल्ला दिलाय. त्यांनी न्यायाधीश वकील हे एकाच रथाची दोन चाकं असल्याचं सांगत निर्णय निष्पक्ष ठेवण्याचं महत्त्वही अधोरेखित केलंय. न्यायिक अधिकाऱ्यांच्या वर्तनाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. JMFC परीक्षेसाठी 3 वर्षांचा सराव आता अनिवार्य असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. तसंच ही टीका नसून आत्मपरीक्षणाची आणि सुधारण्याची संधी असल्याचंही मत त्यांनी मांडलंय. नागार्जुन सागर जलाशयाचे 24 दरवाजे उघडून कृष्णा नदीच्या पाण्यात विसर्ग सुरू करण्यात आलाय. धरण पूर्ण भरल्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. जवळपास 2.90 लाख क्युसेक पाणी नदीत सोडलं जात आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तेलंगणा आणि आंध्र प्रदेश सरकार पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. देहरादूनमधील मालदेवता रस्ता हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आलाय. ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे रस्त्याचे मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे रस्ता अनेक दिवस बंद होता. मसुरीला जोडणारा मार्ग पुन्हा खुला करण्यात आलाय. त्यामुळे अडकलेल्या पर्यटकांना आणि स्थानिकांना दिलासा मिळालाय. सार्वजनिक बांधकाम विभागानं व्हॅली ब्रिज दुरुस्त केलाय. सॉंग नदीच्या पुरामुळे केसरवाला जवळील रस्त्याचा मोठा भाग वाहून गेला होता. प्रशासनाने तातडीनं दुरुस्ती करून आणि आता हा रस्ता पुन्हा खुला केलाय. बंगळुरू जवळील डोड्डा जाला या तलावातील पाणवेली साफ करण्यासाठी सुनील कुमार आणि इतर मजूर गेल्या 2 आठवड्यांपासून रोज जवळपास 10 तास काम करतायत. ट्रॅक्टर आणि इतर यंत्रणांच्या सहाय्यानं जाळीतील वनस्पती किनाऱ्यावर आणून काढल्या जात आहेत. बंगळुरू इथल्या सांडपाण्याच्या गैरव्यवस्थापनामुळे आणि शहराच्या वेगवान वाढीमुळे या जुन्या तलावांच्या जाळ्याचं नुकसान झालंय. 94 एकराचा डोड्डा जाला तलाव शहराच्या उत्तरेकडे विमानतळाजवळ असून या तलावाचं संरक्षण बंगळुरूच्या पाणी गरजा आणि पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. राहुल गांधींच्या पाठोपाठ आता आम आदमी पक्षानं निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप केले. आपचे नेते सौरभ भारद्वाज यांनी पत्रकार परिषद घेऊन दावा केलाय की केजरीवाल यांच्या नवी दिल्लीत मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतांची नोंद झाली आहे. 2020 मध्ये या मतदारसंघात 1.48 लाख मतदार होते, जे 2025 मध्ये 1.6 लाखांवर आले. मतदार यादीतून अंदाजे 42,000 नावं गायब झाली आहेत. भारद्वाज यांनी असंही सांगितलंय की 5 जानेवारी 2025 ला तत्कालीन मुख्यमंत्री आतिशी यांनी तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना पत्र लिहून तक्रारही केली होती. तरीही आयोगानं कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत. अधिकाऱ्याद्वारे माहिती मागितली असता आयोगाने ती वैयक्तिक माहिती असल्याचं सांगत देण्यास नकार केला. काश्मीरी फुटीरतावादी नेता यासिन मलिकनं दिल्ली हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले. 1990 ते 2006 पर्यंत 7 सरकारांनी काश्मीर चर्चा आणि शांतता प्रक्रियेत सहभागी करून घेतल्याचा त्यानं दावा केलाय. मी 2006 मध्ये पाकिस्तानमध्ये लष्कर ए तोयबाचा संस्थापक आणि दहशतवादी हाफिज सईदला भेटलो. ही बैठक गुप्तचर संस्था IBच्या आदेशावरून झाली होती असा देखील दावा यासिन मलिकनं केलाय. यासिन 2022 पासून अतिरेकी निधी प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगतोय. दरम्यान यासिनच्या कबुलीनाम्यातून काँग्रेस UPAचा भयंकर चेहरा समोर असल्याचं भाजप नेते अमित मालवीय यांनी म्हटलंय. हिमाचल प्रदेशमधील मंडी इथल्या खासदार कंगना रनौत यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर तीव्र हल्लाबोल केलाय. शुक्रवारी कुल्लू इथल्या माध्यमांशी बोलताना कंगना यांनी असं म्हटलंय की राहुल गांधी सातत्यानं देशाला लाजवायला अशी विधानं आणि कृती करतायत. नेपाळमध्ये जे झालं त्यात सर्वांना जिवंत जाणं चुकीचं आहे. गांधींना माहिती असलं पाहिजे की लोकांनी नेपाळमध्ये लोकशाही आणली. नेपाळच्या जेनझीनं घराणेशाहीचं सरकार उलथवून टाकलंय. कदाचित गांधींना जगात काय चाललंय याची कल्पना नसेल. गांधींनी केलेल्या एक्सपोजवरून कंगनाने अशी पोस्ट केली आहे. लोकप्रिय आसामी गायक जुबिन गर्ग यांचं सिंगापूरमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना निधन झालंय. या घटनेनंतर पुण्यातील आसामी समुदायानं मोहम्मदवाडी इथे जुवा संघानं आयोजित केलेल्या शोकसभेमध्ये त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यावेळी उपस्थितांनी मेणबत्त्या पेटवून आणि प्रार्थना करून संगीत आणि संस्कृतीसाठी केलेल्या त्यांच्या योगदानाला उजाळा दिलाय. हुतीच्या 143 सैनिकांनी मेक्सिकन सैन्याकडून 8 आठवड्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलंय. यात 15 महिला आणि 228 पुरुषांचा समावेश होता. त्यांना स्वसंरक्षण, गोळीबार आणि मानवाधिकारांचं प्रशिक्षण दिलं गेलंय. 2021 मध्ये राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मोईस यांच्या हत्येनंतर राज्याने पोर्ट ऑफ प्रिन्सचा 90% भाग टोळ्यांच्या नियंत्रणाखाली आला. केनिया नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सैन्य तैनात असूनही वाढत्या हिंसाचारामुळे सैन्य पुन्हा मजबूत करण्यासाठी हे प्रशिक्षण घेण्यात आलंय.
फ्लोरिडामध्ये ट्रम्प यांच्या गोल्फ कोर्सवर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रयत्नाप्रकरणी रायन राऊथवरील खटल्यात महत्त्वाची घडामोड घडली आहे. राऊतनं हत्येचा पुरावा नसल्याचा युक्तिवाद केलाय, पण न्यायाधीश आयलिन कॅनन यांनी तो फेटाळून लावलाय. त्यामुळे आता ज्युरी पुढचा निर्णय देणार आहे. सरकारी पक्षानं 38 साक्षीदार सादर केले असून राऊथने काही आरोपांवर निर्दोषत्वाची याचिका केली आहे. त्याच्यावर ट्रम्पला रायफलनं लक्ष्य केल्याचाही आरोप आहे. FBI सविस्तर पुरावे दिले असून राऊथ सोमवारी आपली भूमिका मांडेल. तो 3 साक्षीदारांना बोलवणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रम्प गोल्ड कार्ड व्हिसा जाहीर केलाय, ज्यामुळे अमेरिकेच्या नागरिकत्वाचा मार्ग मिळू शकतो. या कार्डसाठी प्रक्रिया शुल्क आणि 1 दशलक्ष कंपन्यांसाठी तर 2 दशलक्ष योगदान आवश्यक आहे. ट्रम्प प्लॅटिनम कार्ड 5 दशलक्ष योगदानासह उपलब्ध आहे, ज्यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेत 270 दिवस राहता येईल. फेब्रुवारीमध्ये जाहीर केलेल्या गोल्ड कार्डला आता प्लॅटिनम कार्ड म्हणतात, ज्यासाठी प्रतीक्षा यादी खुली असून काँग्रेसची मंजुरी बाकी आहे. या बदलांमुळे उच्च कुशल विजाच्या किमती वाढतील आणि कायदेशीर आव्हानांमुळे अडचणी येऊ शकतात. 14 दिवसात जवळपास 200 लोकांनी फिलाडेल्फिया ते वॉशिंग्टन DC पर्यंत लोकशाहीच्या संरक्षणासाठी कूच केले. वी आर अमेरिका या मोर्चात बालकांपासून वृद्धांपर्यंत सगळेच जण सहभागी झालेत. या मोर्चाचा उद्देश ट्रम्प प्रशासनाच्या कृतींविरोधात सरकारी कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बडतर्फ आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाच्या पोलिसांवर फेडरल नियंत्रण उभारण्यासाठी आहे. मोर्चाचे संस्थापक MJ ट्यून यांनी असंही म्हटलंय की देशभरातून लोक या दृष्टिकोनाला पाठिंबा देण्यासाठी आणि समुदायाची भावना निर्माण करण्यासाठी आलेले आहेत. न्यूयॉर्कमधील ABC स्टुडिओज बाहेर चित्रपट आणि TV लेखकांनी जिमी किमेल आणि मुक्त अभिव्यक्तीच्या समर्थनार्थ निदर्शनं केली आहेत. चार्ली कर्क यांच्या हत्येबाबत किमेल यांच्या वक्तव्यानंतर ABCनं त्यांचा लेट नाईट शो निलंबित केलाय. त्यामुळे वॉल्ट डिस्नी कंपनीला किमेल यांना पाठिंबा देण्याचा धोका पत्करावा लागलाय. सॅम व्हिलर यांनी ABCच्या या निर्णयाला कॉर्पोरेट कायरपणा म्हणत टीकाही केली आहे. ट्रम्प यांनी किमेल यांच्या कमी रेटिंग्सवर टीका करत त्यांना बडतर्फ करायला हवं असंही म्हटलंय आणि नेटवर्कच्या परवान्यांवर पुनर्विचार करण्याचंही सुचवलंय. शिकागो परिसरात 8 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या मिडवे ब्लिट्झ या नावाच्या मोहिमेत गेल्या 2 आठवड्यात 400हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. ही मोहीम ICE आणि इतर फेडरल एजन्सींनी संयुक्तपणे राबवली असून यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले किंवा कायदेशीर कागदपत्रांशिवाय राहणारे परदेशी नागरिक लक्ष्य करण्यात आलेत. ही मोहीम ट्रम्प प्रशासनाच्या कठोर स्थलांतर धोरणांचा भाग आहे, ज्यामुळे स्थानिक समुदाय आणि कार्यकर्त्यांमध्ये भीती आणि नाराजी पसरली आहे. दमास्कसच्या उपनगरामध्ये ओटेबा इथे शेतात सापडलेल्या सामूहिक कबरीतून शुक्रवारी 25 मृतदेह बाहेर काढण्यात आले. या कबरीत अंदाजे 175 मृतदेह असल्याचा अंदाज आहे. हे मृतदेह 2014 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बशर असद यांच्या सैन्यानं पूर्व घोटा इथल्या घेराबंदीतून पळून जाणाऱ्या लोकांवर केलेल्या हल्ल्यात मारल्या गेलेल्यांचे मानले जात आहेत. घाळ झालेल्या आत्तांच्या शोधात कुटुंबियांनी घटनास्थळी गर्दी केली आहे. सध्या केवळ हाडांचे अवशेष आणि कपडे गोळा केल्यानंतर वैज्ञानिक पद्धतीने उत्खनन होईपर्यंत ही जागा गुन्ह्याच्या ठिकाणासारखीच सुरक्षित ठेवली जाईल.